माझा आवाज येतो आहे का? ओके. 11 लोक दिसत आहेत मला. जय भीम, जय सावित्री. ओके. आपण साधारण 2 ते 3 मिनटं वेट करूयात, मग विषयाला सुरुवात करूया. सर, विषय आजचा करिअरबद्दलचा आहे. सध्या 10वी-12वीचे रिझल्ट लागलेत, त्या अनुषंगाने आपण करिअरबद्दल चर्चा करणार आहोत. जय भीम. तर विषय जो आहे तो दुहेरी संवादाचा आहे. म्हणजे हा विषय खरं तर ऑनलाईन बोलता येईल, त्याला खूप कमी स्कोप आहे, पण आपण प्रयत्न करूया. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही मला प्रश्न विचाराच, पण मलाही काही प्रश्न विचारायचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की रिस्पॉन्स करा, जेणेकरून आपल्याला दुहेरी संवाद करता येईल. ओके, मला वाटतं आता सुरुवात करू शकतो आपण. तर मी माझ्या स्वतःच्या इंट्रोडक्शनपासून सुरुवात करते. माझं नाव मुक्ता मोहिते. मी नाशिकची आहे. सध्या मी तेलंगणा राज्यामध्ये सिकंदराबाद या ठिकाणी पेबल क्रीक लाईफ स्कूल नावाची एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी समुपदेशक म्हणून काम करते. गेलं 1 वर्ष कंप्लीट झालं आहे याला. आणि 1 वर्षाचा माझा हा जो काही प्रवास आहे, आणि मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इथून मास्टर्स इन मेंटल हेल्थमध्ये माझं मास्टर्स कंप्लीट केलं आहे. माझा रिसर्च जो आहे तो महिला आणि मानसिक आरोग्य हा माझा मास्टर्सचा विषय होता. आणि माझी सुरुवात जी आहे ती निर्मला निकेतन, जे चर्चगेटला कॉलेज आहे सोशल वर्कचं, तिथून मी BSW करून केली. तर आतापर्यंतचा हा प्रवास आहे माझा. आणि आजचा विषय आपला यशस्वी करिअर, पालक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिका. सगळ्यांना जय भीम जे जॉईन होत आहेत. माझा आवाज क्लिअर आहे, माझं कम्युनिकेशन क्लिअर आहे. मला एकदा फक्त तुम्ही सांगितलं तर मी पुढे जाऊ शकते. ओके, ठीक आहे. तर आता सध्या आपल्याकडे 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत, निकाल लागलेले आहेत. आणि दरवर्षीचा जो जल्लोष असतो किंवा दरवर्षीचं जे सेलिब्रेशन असतं निकाल लागल्याचं, ते सध्याच्या सिच्युएशनमुळे थोडंसं रिस्ट्रिक्ट झालेलं आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला एवढं सेलिब्रेशन दिसत नाही. मे बी घरातल्या घरात सगळे सेलिब्रेट करत असणार, किंवा सेलिब्रेशनच्या अपोजिट जे असतं की थोडं ज्या ठिकाणी मुलांना कमी मार्क्स मिळालेले असतात, त्याबद्दलचं जे काही चर्चा असते ती चर्चा यावेळी जरा कमी झालेली दिसते. आणि हे सगळं बघत असताना मलाही असा विचार आला की दरवर्षी खरं तर त्याच विद्यार्थ्यांची चर्चा होते, त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांना अप्रिशिएट केलं जातं, जे खूप गरजेचं आहे. पण आता आपल्याला खूप मोकळा वेळ मिळालेला आहे, ज्या वेळामध्ये खरं तर आपण करिअर ही संकल्पना काय आहे ह्याच्यावर थोडंसं आज विचार करूयात. मी आज करिअर कुठल्या क्षेत्रात केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रात पैसा आहे, किंवा कुठल्या क्षेत्रात करिअर केल्याने प्रसिद्धी मिळेल, ह्या सगळ्यावर बोलणार नाही आहे. करिअर मुळात ही संकल्पना काय आहे आणि ह्या संकल्पनेचे काय काय मूल्यमापक आहे, ह्या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर कन्क्ल्युजन जे आहे ते कदाचित आपल्या ह्या सेशनमध्ये येणार नाही की आपण नक्की केलं काय पाहिजे, पण आज आपण विचार तरी करूयात की करिअर ह्या शब्दाकडे किंवा ह्या संकल्पनेकडे आपण कसं बघतो.
ओके, प्रश्न ऑलरेडी यायला सुरुवात झाली आहेत. मी नक्कीच प्रश्न नोट करून ठेवते आणि आपण जेव्हा प्रश्नोत्तराचं सेशन करू तेव्हा मी नक्की रिस्पॉन्ड करेन. मे बी विदिन द सेशन ओनली तुम्हाला उत्तरं मिळतील कदाचित. तर मी सध्या ज्या शाळेत काम करते तिथे मी लाईफ स्किल एज्युकेशन हा नावाचा सब्जेक्ट शिकवते. ह्या विषयाची परीक्षा नसते मुलांना किंवा ह्या विषयाचं कुठल्याही पद्धतीचं मूल्यमापन केलं जात नाही, कारण जो विषय आहे तो विषयाचं नाव आहे जीवनाची मूल्य किंवा जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे हे या विषयामध्ये आम्ही शिकवतो किंवा मुलांना गाईड करतो किंवा मुलांची मतं जाणून घेतो. मग या विषयामध्ये काय काय आहे तर हा विषय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी काही आपली ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड लेवलची, त्या ऑर्गनायझेशननी हा विषय सगळीकडे याचा अवेअरनेस केलेला आहे. हा विषय शिकवत असताना मुलांना स्वतःचा शोध घेणं, आजूबाजूच्या पर्यावरणाचा शोध घेणं, समाजव्यवस्थेबद्दल विचार करणं, निर्णय क्षमता काय असते किंवा विचार करण्याची क्षमता काय असते ह्याबद्दल आम्ही मुलांना गाईड करत असतो. आता हे गाईड करत असताना कुठलाही धडा शिकवत नाही, कारण आपण जीवनाबद्दल शिकवतोय तर आपण असं कुठलं पुस्तक लिहू शकत नाही की जीवन जगण्यासाठी हे 4 तुम्ही सल्ले करा किंवा हे 4 टिप्स आहेत ते तुम्ही करा आणि तुम्हाला तुमचं जीवन यशस्वी होईल, असं कोणी आपण काही मापदंड देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा विषय खूप खुला आहे आणि मी नक्कीच शेअर करेल की माझं छोटा जो वयोगट आहे मी त्यांच्याबरोबर काम करते या विषयावर, तर मुलांची काय काय मतं असतात हे ऐकून तुम्ही चकित व्हालाच. तर आता सुरुवात करूया. मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून प्रतिसाद हवा आहे की करिअर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं. पहिले करिअर हा शब्द आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या स्वतःच्या संकल्पना काय असतात किंवा काय तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं करिअर म्हटल्यानंतर. मी जसं म्हटलं की हा दुहेरी संवाद आहे आपला, त्यामुळे मला तुमच्याकडूनही प्रतिसाद हवा आहे. बर, तर एखादं पद कोणाला तरी प्राप्त झालंय किंवा कोणीतरी एक प्रसिद्ध प्रचलित परीक्षा पास केली आहे, कुणीतरी अधिकारी झालंय, खूप साऱ्या सुखसोयी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि खूप प्रसिद्धी मिळाली आहे. हे प्रचलित आपले रूढ समज आहेत करिअर बद्दलचे, बरोबर. किंवा अगदी बेसिक झालं तर 95% मिळाले किंवा कुणीतरी कमेंट बॉक्समध्ये स्वप्नील शिरसाटे म्हणतात की सेल्फ सॅटिस्फॅक्शन. नक्कीच हा जो तुमचा दृष्टिकोन आहे तोही एक सखोल दृष्टिकोन आहे करिअरकडे बघण्याचा, पण आपले जे मेन स्ट्रीम मुख्य प्रवाहातले जे समज आहेत ते हे असतात. आणि मग करिअर समजून घेताना आपण जी द्योतकं देत चालतो की मला 10वीला किंवा 12वीला किंवा माझ्या सो कॉल्ड जे काही माझं एज्युकेशन आहे त्याच्यात मला जे टक्के मिळत जातात त्याच्यावरून माझं जे पुढचं करिअर ठरणार आहे, असा सगळा एक आपल्या डोक्यामध्ये विचार असतो. किंवा कुणाला तरी पद मिळालंय म्हणजे त्याची खूप मोठी समाजामध्ये एक ऑथॉरिटी निर्माण झाली आहे, याचा अर्थ त्याचं करिअर सक्सेस झालं. कुणीतरी खूप प्रसिद्ध झालं, त्याला खूप सारे लोक फॉलो करू लागलेत, याचा अर्थ तो प्रसिद्ध झाला किंवा त्याचं करिअर जे आहे ते यशस्वी झालं, असा एक साधारण रूढ समज आहे. तर कमेंट बॉक्समध्ये स्वप्नील सरांनी म्हटलं की सेल्फ सॅटिस्फॅक्शन. तर हा जो दुसरा याचा कंगोरा आहे, जी दुसरी बाजू आहे करिअरची, ती बघण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज आपण मुलांना करिअर निवडताना जी काही समज देतोय की बाबा आता तू सायन्सला जा किंवा तुला कोणीतरी सजेस्ट करते की ह्या फील्डमध्ये पुढे जाऊन तुला प्रसिद्धी मिळेल किंवा पैसा मिळेल किंवा तुला चांगलं पद मिळेल, ही सध्या आपली जी काही प्रोसेस ही अशा पद्धतीनं चालू असते. मला थोड्या दिवसापूर्वी एका मुलीचा फोन आला होता आणि तिला मानसशास्त्र ह्या विषयात खूप तिला इंटरेस्ट होता की बा मानसशास्त्रज्ञ नक्की करतात काय, त्याच्यामध्ये अभ्यास कसला असतो, ह्या विषयात तिला खूप इंटरेस्ट होता. पण ती मला म्हटली की मला सगळेजणांनी खूप कन्फ्यूज करून ठेवलं आहे घरामध्ये की हा विषय घेतला तर पुढे माझं करिअर काय असेल.
म्हटलं करिअर म्हणजे नेमकं काय, तू त्यांना विचार की त्यांना काय म्हणायचं आहे. ती म्हटली की ते म्हटले की ह्याच्यामध्ये पैसे मिळतील का. मी म्हटलं की हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पैसे मिळतील का. म्हणजे मी जेव्हा हे सगळं म्हणते की तुमची आवड तुम्ही फॉलो केली पाहिजे किंवा तुमचं पॅशन कुठे जातं हे फॉलो केलं पाहिजे, हे बघत असताना आपण ह्या गोष्टी इग्नोर नक्कीच नाही करत आहे की त्या क्षेत्रामध्ये किती स्कोप आहे मला, किंवा त्या क्षेत्रामध्ये मी पोहोचल्यानंतर माझ्या स्वतःच्या गरजा पूर्ण होतील का, ह्या सगळ्याकडे आपण नक्कीच दुर्लक्ष करत नाही आहे. पण आपण ह्या सगळ्याकडे बघण्याआधी आपण ह्याचा जो बेस आहे की मी ज्या क्षेत्रात उतरणार आहे त्या क्षेत्रामध्ये मी स्वतः आनंदी राहणार आहे का, किंवा त्या क्षेत्रासाठी माझ्या ज्या स्वतःच्या क्वालिटीज आहेत त्या क्षेत्रासाठी बनलेल्या आहेत का. नक्कीच आपण हा विश्वास आहे की कुणी प्रयत्न करू शकतं, प्रयत्न करून कुणी काही प्राप्त करू शकतो. पण हे म्हणत असताना आपण हाही विचार केला पाहिजे की प्रत्येक मूल जन्माला येतं, आणि मी असं म्हणते की प्रत्येक मूल हे एक संशोधक असतं जेव्हा ते जन्माला येतं. बघा, मूल जन्माला आल्यानंतरच त्याचा प्रवास सुरू होतो अभ्यास करण्याचा. आपल्याला मूल 8वी 9वी 10वीला गेलं म्हणजे असं वाटतं की आता ह्याचा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय. पण खरं तर मूल जेव्हा जन्माला आलेलं असतं तेव्हापासूनच ते स्वतःचा आंतरिक शोध घेत असतं, त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेत असतं. ते कसं, तर असं मानसशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत एक मूल साधारण 12 भाषा शिकू शकतं. 12 नवीन भाषा शिकण्याची क्षमता त्या मुलाकडे असते. तर प्रौढ जो मेंदू आहे, एखाद्या अडल्ट व्यक्तीचा जो मेंदू असतो त्याहीपेक्षा ह्या मेंदूची क्षमता खूप जास्त असते. मग अशा मेंदूसोबत काय केलं जातं, किंवा अशा या लहान मुलाला आपण कसं ट्रीट करतो. आपल्याला असं वाटत असतं की मूल लहान आहे, ते कमजोर आहे, त्याला काही समजत नाही आहे, म्हणून आपण बाह्य संसाधने इतके वापरतो, त्या मुलाला माहितीचा इतका त्याच्यावर काय करतो, त्याला बंबार्डिंग करून टाकतो. त्याला सजेशन देणं किंवा त्याला शिकवणं ह्याच्यात आपणही आपल्याला एक्सप्लोर करत असतो. म्हणजे असं म्हणतात की आई वडील स्वतः एक नव्याने आपलं बालपण जगू लागलेले असतात मूल झाल्यापासून. पण ह्या सगळ्यामध्ये त्या मुलाची आंतरिक जी काही क्षमता आहे तिला मात्र आपण फुल स्टॉप देत असतो. आता ही सवय आपण लहान मुलांना लावत असतो जेव्हापासून ते अगदी बाळ असतात. काय बोलायचं, कसं बोलायचं, आपण आदर कसा करायचा, किंवा ह्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवत असतो. मूल आपोआपच आपल्या आंतरिक मनामध्ये आपल्या आजूबाजूचं पर्यावरण समजून घेत असतं की नाती म्हणजे काय आहे, कुटुंब व्यवस्था काय असते, किंवा माझ्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक आहेत, ते स्वतःशी कसे वागतात, ते इतरांशी कसे वागतात, ते माझ्याशी कसे वागतात. असा खूप सारा प्रवास या मुलाच्या मनात चालू असतो. आणि हा प्रवास चालू आहे याचं मात्र त्याच्या आजूबाजूच्या लोकांना फार कमी भान असतं. आता ह्या भान नसल्यामुळे आपण मुलांना खूप सारे सल्ले देत असतो, आणि ही सल्ले देण्याची जी काही वृत्ती आहे ही तेव्हापासून सुरू होते, जेव्हापासून मूल जन्माला आलेलं असतं. मी आशा करते की आत्तापर्यंत आपण जे बोलतोय तुम्ही टॉपिकला फॉलो करत आहात आणि फ्लो व्यवस्थित जात आहे. ओके, आता एकीकडे मी तुम्हाला सांगितलं की करिअरची जी काही प्रचलित समज आहे ती आपण एका बाजूला ठेवली आहे. मूल आपण समजून कसं घेतो हा एक समज एका बाजूला आहे. तुम्ही म्हणत असाल की लहान अगदी आपल्याला बालपणाकडे जायची काय गरज आहे, म्हणजे आता मुलं मोठी झाली आहेत. मला माहीत नाही की कुठल्या कुठल्या पद्धतीचा आज आपल्याकडे क्राऊड आहे या सेशनमध्ये. कदाचित काही विद्यार्थी असतील, काही पालक असतील, काही पालकांची मुलं ऑलरेडी त्यांचं करिअर झालेलं असेल, किंवा काही पालकांची मुलं छोटी असतील. आपण इन जनरल बोलतोय, त्यामुळे आपण बालपणापासून जेव्हा सुरुवात करतो तर आपण त्याचा सखोल अभ्यास करत आहोत की आपण लहानपणापासून एखादा जेव्हा व्यक्ती सांभाळतो किंवा त्याचा सांभाळ करतो त्याला आपण कशी वागणूक देतो, त्याला गोष्टींचं ज्ञान कसं देतो. मग हे मूल जेव्हा मोठं होऊ लागतं तेव्हा त्याची जी क्षमता आहे त्याला निर्णय क्षमता येते की मी माझं आता डिसाईड करणार. मला इतके दिवस माझ्या आजूबाजूच्या प्रौढ लोकांनी किंवा माझ्या आजूबाजूच्या अडल्ट्सनी समजून सांगितलंय की हे असं असतं, कुटुंब व्यवस्था अशी असते, समाज असा चालतो, शिक्षण का घ्यायचं असतं. हे सगळे जी समज आहे
आहे ती आपण दिलेली आहे. आता मुलाकडे निर्णय क्षमता येऊ लागलेली असते आणि त्याला असं वाटू लागलेलं असतं की आता मी माझं ठरवणार, की मी गोष्टींकडे कसं बघतोय, आणि मग तो आपली मतं तयार करत असतो. अशाच वेळी आपली शिक्षण व्यवस्था मध्ये येते, म्हणजे मुलांच्या परीक्षा. आणि शिक्षण व्यवस्था आपली जी आहे, त्या शिक्षण व्यवस्थेची जी काही द्योतकं आहेत, की म्हणजे ही परीक्षा पास केली, मग हे मार्क मिळवले, याचा अर्थ आता हा विद्यार्थी ट्रॅकवर चाललेला आहे. हा स्व संशोधन घेत असतो हा मुलगा, आणि मध्येच ही जी शिक्षण व्यवस्थेची जी काही आपली पद्धत आहे ती मध्ये येऊ लागते. अशा वेळी मुलाचा जो काही स्वतःचा बद्दलचा शोध आहे तो थांबतो, त्याला खूप सारे बॅरियर्स येतात, खूप साऱ्या अडचणी येतात. आणि मग मुलं 10वी-12वीला आली की आपण एका रात्रीत काहीतरी नवीन घडेल आणि मुलाला माहिती असेल की आता त्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, असं आपल्याला अपेक्षित असतं. आता हे मूल जे अशा पद्धतीनं वाढलेलं आहे, ज्याला खूप सारी बाहेरून माहिती मिळालेली आहे आणि ज्याला स्वतःचा शोध घेण्याचा कधी स्कोप मिळालेला नाही आहे, जो खरं तर खूप जास्त मिळाला पाहिजे, ज्याला कायम स्वतःच्या मतांपेक्षा आपल्याला आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती जे सांगतोय ते बरोबर आहे, ही त्याच्या मेंदूला सवय लागलेली आहे, म्हणून मी ते ऐकलं पाहिजे, ही जी सवय लागलेली आहे तो ब्लाइंडली मग फॉलो करू लागतो. आणि आपल्यासमोर अशी खूप सारी उदाहरणं असतील की मुलांनी सायन्स घेतलं आणि त्यांना जास्त टक्केही मिळाले होते. सायन्स घेतलं आणि सायन्स घेतल्यानंतर मात्र तो परीक्षेमध्ये नापास होऊ लागला. किंवा सायन्स घेतलं, डॉक्टरही झाला, पण ज्या फील्डमध्ये त्याला काम करायचं होतं किंवा जो आनंद त्याला हवा होता त्या करिअरमध्ये तो त्याला मिळत नाही आहे. खूप आपण अशी उदाहरणं बघू शकतो की मी त्या डेस्टिनेशनला पोहोचले आणि तिथून मी रिव्हर्स आले की मला त्याच्यामध्ये काम करायचंच नाही, हा उलगडा मला नंतर झालेला आहे. तर मुळात आपला जो काही आग्रह असतो की 8वी 9वी 10वी 11वी 12वी ह्या दरम्यानच कळालं पाहिजे की तुला करायचं काय आहे, तू येत्या 10 वर्षामध्ये स्वतःला कुठे बघतो. मला सांगा की आपण अगदी म्हणजे 30-40 वर्ष काय 50 वर्ष काय झालो, कुठलं असं वय आपण म्हणू शकतो की मला माहिती आहे की मला इथे पोहोचायचं आणि आता मी इथे पोहोचलोय. म्हणजे आपण आपले आयकॉन्स कोण ठेवतो आपल्या मुलांसमोर. आपण एक विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचं उदाहरण देत असतो मुलांना बऱ्याचदा. बाबासाहेबांचा विद्यार्थी दशेचा प्रवास आपण बघितला तर असं आपल्याला कुठेच दिसत नाही त्यांनी म्हटलेलं की माझं संशोधन संपलेलं आहे किंवा मला जिथे पोचायचं आहे तिथे मी पोहोचलेलो आहे. अविरतपणे या महान व्यक्तींनी आपल्या करिअरवरती किंवा आपल्या स्वसंशोधनावरती म्हणजे मोठ्या स्तरावर जे काम केलं ते आहेच, पण स्वसंशोधनासाठी आणि आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही अविरत प्रयत्न केलेले, त्यांनी हजारो कोर्सेस केले, हजारो त्यांनी फील्ड कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एक्सप्लोर केला. मग असं आपण जेव्हा आयकॉन समोर ठेवतो मग आपण खरंच प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये मुलांना ती स्पेस देतो का की ठीक आहे तू तुझा वेळ घे आणि तू ठरव. हे मात्र आपल्याला होताना फार कमी दिसतं. आणि म्हणूनच अशा वेळी जी मुलं खरं तर त्यांना टक्के जास्त मिळालेत आणि फक्त त्यांना ब्लाइंडली फॉलो करतात की मला आता आर्ट्सला सायन्सला जायचं म्हणजे 80च्या वरती मला टक्के मिळाले याचा अर्थ मला सायन्सलाच जायचं आहे, हा जो काही मुळात आपण समज मुलांच्या मनावर गिरवून ठेवलेला आहे, किंबहुना पालकांचा असा जास्त आग्रह असतो, हा एक समज मुलांच्या यशस्वी करिअरच्या आड खूपदा येतो. म्हणून आपण मुलांना जे काही वाढवतोय, ज्या पद्धतीनं वाढवतोय ती प्रोसेस जास्त महत्त्वाची ठरते रॅदर दॅन की आपण मुलांना कुठला कोर्स किंवा कुठलं कॉलेज त्यांना आपण अवेलेबल करून देतोय, उपलब्ध करून देतोय. सो ही स्कोप ही जी जागा आहे ती मुलांना पहिलेपासून भेटली पाहिजे की त्याला शोधू देत स्वतःचं की मला नेमकं काय एक्सप्लोर करायचं किंवा मला कुठल्या प्रकारच्या व्यक्ती मला मोटिवेटेड वाटतात, की मला असं वाटतं की मी ह्या जागी असेल तर कदाचित मी खूप छान काम करू शकेल. तर हा स्कोप आपण मुलांना देत नाही आणि हा स्कोप न दिल्यामुळे करिअर, पैसा आणि यशस्वी असणं ह्याच्यामध्ये मुलांचा गोंधळ होत असतो. मी एक कमेंट बॉक्समध्ये प्रश्न बघते की स्टुडंट्स रिक्वायर गुड टीचर, मदर इज अ फर्स्ट टीचर अँड शी गिव्ह हर बेस्ट टू हर चाइल्ड.
बरोबर आहे. म्हणजे व्यक्तीच्या बाळाच्या आजूबाजूला जितकेही व्यक्ती आहेत, मग ते प्रौढ व्यक्ती असो, ते वृद्ध व्यक्ती असो, किंवा कुणीही कुठल्याही वयाचा त्याच्या आजूबाजूला व्यक्ती असो, तो त्या मुलाच्या विकासामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं कंट्रीब्यूट करतच असतो. बऱ्याचदा आपला खूप रूढ समज असतो की प्रथम कर्तव्य जे आहे मुलाला समजवण्याचं, मुलाला घडवण्याचं, हे आईचं असतं. नक्कीच, कारण बायोलॉजिकली इमोशनली जी अटॅचमेंट आहे ती मुलाची आईशी सुरू होते. पण मेंदू जो आहे, मानवी मेंदू, हा इतका सखोल आहे की तो त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो. त्यामुळे फॅमिलीमधल्या आणि आपल्या समाजामधल्या सगळ्याच व्यक्तींचं कंट्रीब्युशन यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण व्यक्ती कसे घडवत आहोत. मग आता जसं की म्हटलं की हा जो सगळ्यात मोठा अडथळा आहे की मुलांनी कुठल्या फील्डला जायचं. आता मी तुम्हाला गुगलवरून माहिती काढून सांगू शकते की किती फील्ड्स अवेलेबल आहे, कुठल्या फील्डमध्ये कुठलं पद मिळालं आणि किती पगार मिळतो, सगळी माहिती अवेलेबल आहे. पण हा उलटा प्रवास करणं नाही का होणार की म्हणजे मुलाला तुम्ही सांगणं की इंजिनिअरिंग कर, सध्या इंजिनिअरिंग म्हणजे मुख्य प्रवाहात आहे, किंवा डॉक्टरेट कर, मुख्य प्रवाहात आहे, तिथे जास्त स्कोप आहे. मग मुलगा त्या दिशेनं प्रवास करू लागल्यानंतर त्याचा आंतरिक प्रवास जर थांबला असेल की माझ्या स्वतःच्या क्वालिटीज काय, माझ्या स्वतःचे स्ट्रेंथ्स आणि माझ्या स्वतःचे विकनेसेस काय आहेत, हे जर मुलं ओळखू शकत नसेल, तर असं मूल जेव्हा मोठं होऊन एखाद्या फील्डमध्ये काम करेल एक प्रौढ व्यक्ती म्हणून, तो कितपत त्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळेल. जसं की कुणीतरी म्हटलं कमेंट बॉक्समध्ये की करिअर म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन. म्हणून मुलांशी सगळ्यात पहिले आपल्याला संवाद करणं महत्त्वाचं आहे. आता रिझल्ट काहीही लागलेला असू देत, त्याला कितीही टक्के पडलेले असू देत, आकडा हा त्याचं मूल्यमापन आपण ठरवायला नको आहे. किंबहुना मुलाशी बसून त्याला सांगणं की करिअर ही खूप विस्तीर्ण संकल्पना आहे. असं काहीच नाही आहे की तुला जॉब लागला म्हणजे तुझं करिअर संपलं. उदाहरण द्यायचं झालं तर मी सोशल वर्कमध्ये माझं बॅचलर्स केलं, माझं 12वीमध्ये आर्ट्स होतं. मी शाळेमध्ये खूप काही असं इम्प्रेसिव्ह विद्यार्थी नव्हते. मला कायमच 60%च्या आत टक्के पडत आले. आणि मला आठवतं की मी एकदा चाचणी परीक्षा देत होते आणि माझा गणिताचा पेपर खूप लवकर संपला होता. म्हणजे साधारण 2 तासाचा पेपर होता आणि मी काहीतरी एक अर्धा तासात संपवलेला होता. मला माझ्या शिक्षकाने बोलवलं आणि म्हटलं की काय झालं. म्हटलं की मला नाही कळत आहे की मी काय लिहिलं पाहिजे किंवा हा विषय काय आहे, मला नाही कळत आहे. म्हटलं की तुला काय व्हायचं आहे पुढे जाऊन. तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं की मला मानसशास्त्रज्ञ व्हायचं आहे. म्हटलं तुला माहिती आहे का काय असतं ते. म्हटलं मला नाही माहिती, पण ते मनाचा अभ्यास करतात एवढं मला माहिती आहे. तर तेव्हापासून शाळेपासून मला ह्या विषयाचं कुतूहल होतं. फॉर्च्युनेटली मला ती स्पेस मिळाली त्या विषयाबद्दल मला जाणून घेण्याची आणि त्या विषयामध्ये माझं ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स करण्याची. आज मला त्याच विषयात जरी जॉब मिळाला असला तरी मी 100% असं म्हणू शकत नाही की माझं करिअर झालेलं आहे किंवा मी यशस्वी आहे, किंवा मला माझं जे काही उत्पन्न आहे, मी जे काही कमवते आहेत त्याचं मी द्योतक देऊ शकत नाही की हे माझं करिअर आहे, किंवा मला जे पद मिळालं आहे काउन्सिलर नावाचं हे माझं करिअर आहे, असं आपण नक्कीच ठरवू शकत नाही. आणि असं आपण कुणाला ठरवायलाही लावू नये. किंबहुना मग MPSC UPSCची परीक्षा जरी कोणी पास केलेली असेल तरी असा अधिकारी म्हणू शकत नाही की मी माझं करिअर संपादन केलेलं आहे. कारण खरा प्रवास तुमचा तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचता आणि त्या क्षेत्रात तुम्ही कार्य करू लागता. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लोरेशन होतं की बाबा मी ह्या विषयामध्ये खरंच कार्य करू शकतो का. मग मुलांना आपण किती स्पेस द्यायला पाहिजे, याचा अर्थ असा नाही की मुलांना आपण अगदीच खुलं सोडलं पाहिजे की ठीक आहे तुला जे करायचं आहे ते कर, तुला पूर्ण स्पेस आहे, तू कितीदाही फेल झाला तरी आम्हाला काही अडचण नाही आहे, किंवा तू लक्ष दिलं नाही तरी चालेल. याचा अर्थ असा होत नाही. आपण स्वातंत्र्य त्यांचं अक्नॉलेज करतोय. मी स्वातंत्र्य देतोय असं म्हणत नाही आहे, कारण आपण कुणीच कुणाला स्वातंत्र्य देत नसतं, ते प्रत्येकाला प्रत्येकाचं आहे. मग आपण त्यांचं जे स्वातंत्र्य आहे त्याला आपण ॲक्नॉलेज करतोय, त्याला आदर करतोय. ते करत असताना आपण त्यांना मार्गदर्शनही करणं गरजेचं आहे, योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आपल्याकडे कसं असतं, घरामध्ये 58% पडले, काही समजत नाही हो, याला काय होणार आहे काही कळणार नाही, याचं याला जरा समजवा.
आणि अशा वेळी 10 लोक म्हणजे आपल्याकडे जे नाती असतात किंवा दूरदूरची नाती असतात किंवा कुठल्या तरी फॅमिलीमध्ये कुठल्या तरी मुलांनी सायन्समध्ये एवढे टक्के मिळवले आणि आता त्याचं मोठ्या कॉलेजला ॲडमिशन झाले, त्याचं उदाहरण देऊन आपण आपल्या मुलाला समजवत असतो की तो बघ कुठे आणि तू कुठे. आता ह्या 2 वेगळ्या व्यक्ती आहेत, 2 वेगळ्या व्यक्तींचा स्वतःचा वेगळा आत्मशोध आहे, त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या क्वालिटीज आहेत. हे सगळं इग्नोर करून आपण त्यांचं तुलना करायला सुरुवात करतो. इथे आपण मुलाच्या सेल्फ इस्टीमला म्हणजे स्वतःबद्दलचा त्याचा जो आदर आहे त्याच्यावर आपण घाला घालत असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, आपण कोण आहोत, आपल्या क्वालिटीज काय आहेत आणि मी कोण आहे हा शोध घेण्याचा प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. मग नेमकं करायचं काय पालकांनी? आता आपण डिस्कस केलं की आपले गैरसमज काय आहेत आणि आपण केलं काय पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे संवादाचं जे स्वरूप आहे आपण ते बघूयात कसं आहे. जर प्रत्येक वेळी करिअर संदर्भात तुम्ही बोलणे जे देतात आपल्या घरामध्ये बोलणे किंवा ज्या पद्धतीनं आपण कायम अशा स्वरूपात की सूचनात्मक स्वरूपात की तुला समजत नाही आहे का काय करायचं आहे, मग बघ ना तुझ्या मित्रांनी हे केलं आहे, त्यांनी हे निवडलं, तुला अजून काही कळत नाही आहे, यापेक्षा चल आपण बसूयात, आपण विचार करूयात, आपण बघूयात काय काय मार्ग अवेलेबल आहेत. आज फोन सगळ्यांकडे आहे. मूल जर म्हणतंय की मला ह्या फील्डबद्दल कुतूहल वाटतंय तर त्याला शोधू देत, त्याला त्याचा पुरेसा टाईम घेऊ द्या. कारण मी अशी खूप सारी उदाहरणं बघितली आहेत की 5 ते 6 वर्ष मुलांनी त्या फील्डमध्ये एज्युकेशन केलं आणि 5 ते 6 वर्षानंतर त्या मुलाच्या हाती काहीच लागत नाही आहे, किंबहुना जॉब मिळत नाही आहे आणि मग आपण म्हणतो की त्याचं करिअर फेल गेलं किंवा मुलगा वाया गेला, मुलगी वाया गेली, जे काही असेल. म्हणून मुलाचा जो शोध आहे, मुलाची जी निर्णय क्षमता आहे ती त्याला योग्य वेळी त्याचा अंमल करू द्या. आपण मुलाचे पालक आहोत, आपण मुलाचे शिक्षक आहोत, आपण मैदानात नाही आहोत, मूल मैदानात आहे, मुलाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे. आपण त्याला गाईड करू शकतो. नक्कीच ज्यावेळी तो तिथे त्याला मिसगाईड होत असेल किंवा चुकत असेल त्याला आपण सांगू शकतो की नाही हा रस्ता हा बरोबर नाही आहे, तू विचार कर याच्यावर. मला असं वाटतं की जेव्हा ती स्पेस आपण मुलांना देणार आहोत तेव्हाच आपण मुलाला हे सांगत आहोत की मी तुझं मत ऐकून घेते, तूही माझं मत ऐकून घे. तर ही ऐकण्याचा आणि संवादाची जी खरं तर आपल्या कल्चरमध्ये त्याला खूप कमी स्कोप आहे, तो आपण टाकणं घराच्या कुटुंब पद्धतीमध्ये रुजवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संवाद करणं. दुसरी गोष्ट मध्ये मी म्हटलं की त्यांना शोध घेऊ देत स्वतःचा. आणि आता मूल कुठल्याही वयाचं असू दे, असं काही नाही आहे की आता त्याचं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आता काय हा शोध घेणार आहे स्वतःचा, असं नाही आहे. आपण खरं तर आपण इथे आता 32 लोक आहोत, आपण किती जण म्हणू शकतो की माझा शोध जो आहे तो संपलेला आहे किंवा मला पूर्ण माहीत झालेला आहे की माझ्या स्वतःच्या क्वालिटीज काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत. आपण जे रोजच्या रोज आपण जगतोय, रोज जे आपण ॲक्टिव्हिटी जे काही कार्यक्रम उपक्रम हाती घेतोय ते कशासाठी घेतोय, जेणेकरून आपल्याला स्वतःची उकल व्हावी. तर मुलांच्या स्वसंशोधनाला कुठल्याही पद्धतीचा त्याच्यावर आघात होणार नाही असं कुठलंही कार्य करू नका. त्यामुळे संवाद हेल्दी ठेवणं, हेल्दी म्हणजे काय, तो दोन्ही दुतर्फा असला पाहिजे. जर तुम्ही मुलाला कायमच इन्स्ट्रक्शन देत असाल की हे असं कर, तर चल आपण असं करून बघूयात किंवा तुला काय वाटतं, ही मुलांची मतं घेण्याची जी काही पद्धत आहे ती आपल्याकडे तेवढी विकसित नाही आहे, ती आपण विकसित केली पाहिजे. आणि मुलाला जेवढं गरजेचं आहे तेवढं देणं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नाही हे बघ हे आपल्या त्या फॅमिलीमधला तो व्यक्ती अवेलेबल आहे, इकडे माझा तो मित्र ओळखीचा आहे, आपल्याकडे लोकांची कमी नाही आहे, तुला काय माहिती हवी आहे ते सांग, तू सगळ्यांशी बोल. आणि मग 10 वेळी लोक येऊन त्या मुलाला सजेशन देऊ लागतात की हे कर ते कर, किंवा माझं सो अँड सो माझ्या ओळखीतला तो मुलगा आहे, तो फॉरेनला गेला, त्याला तिकडे जॉब लागला, त्याचं असं इतकं भलं झालंय. अशा वेळी मुलाला स्वतःचा ट्रॅक माहिती आहे, किंबहुना तो शोधतोय, त्याला आपण आळा घालतोय. तर गरजेचं आहे तेवढं द्या. मुलाला विचारा की तुला काय माहिती हवी आहे किंवा तुला कुठल्या फील्डमधल्या विद्यार्थ्याशी बोलायला आवडेल. गरजेचं आहे तेवढं देणं आणि संवाद जो आहे त्याची पद्धत बदलणं आणि त्याचा जो काही शोध आहे किंवा त्याचं ज्याला जे काही त्याला एक्सप्लोरेशन करायचं आहे त्याला कुठलाही आघात येऊ नये असा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका.
मी खूप वेळ बोलली आहे सलग. नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. मी एक 2 मिनिटाचा पॉज घेते जेणेकरून प्रश्न जर असतील तर आपल्याला ते दिसतील. बऱ्याचदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इथून सुरुवात होते. माझं स्वतःचं आर्ट्स होतं आणि मला माझ्या आजूबाजूच्या खूप लोकांकडून कमेंट्स आल्या किंवा ट्रोलिंग झालं की आर्ट्स म्हणजे खूप लो लेवल झालं आता आहे, म्हणजे काही त्याला करिअर नाही. आर्ट्स केलं म्हणजे काय होणार पुढे त्या व्यक्तीचं. आर्ट्स हे जगातल्या सगळ्या जेवढे आयकॉनिक लोक आहेत त्या सगळ्यांनी आर्ट्स, मी असं म्हणणार नाही की मग बाकीची फील्ड कमी ठरतात, पण आर्ट्स ही एक वेगळी फील्ड आहे आणि तिथे पण स्कोप जो आहे शोधण्याचा स्वतःला तो अवेलेबल आहे. तर असं समजू नये की सायन्सला गेला आहे म्हणून त्याला कमी लेखणं किंवा त्याला जास्त लेखणं, किंवा आर्ट्सला गेलं आहे म्हणून त्याला कमी लेखणं, हे आपण करणं पहिले थांबवलं पाहिजे. आपणच मुलांना प्रचलित किंवा मुख्य प्रवाहात काही गोष्टी आहेत हे जेव्हा सांगतो आणि ते फॉलो करायला लागतो तर ती आपण विषमता, खरं तर आपण विषमतेला तिथे आपण पाठिंबा देतो. त्यामुळे विषमता ही काही फक्त आपण ज्या क्षेत्रामध्ये ज्या समाजाच्या भागामध्ये बघतो, मग ती जातीय विषमता असेल किंवा लिंगधारित विषमता असेल, विषमता ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. आणि म्हणून आपल्या जे पालकत्व आपण जे करत आहोत किंवा आपण जे व्यक्ती समाजामध्ये वाढवत आहोत त्यांना वाढवताना आपण अशी विषमता करणं खरं तर खूप चुकीचं ठरेल. तर मुलाला जेवढं गरजेचं आहे तेवढं देणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की व्यक्ती खरं तर प्रत्यक्ष अवेलेबल नाही आहे, तुम्ही इंटरनेटवरून खूप सारी माहिती काढू शकता आणि मुलाला कन्फ्यूज न करणं की म्हणजे ही फील्ड अवेलेबल, ती फील्ड अवेलेबल आहे, इथे जाऊ शकतो. आता खूप साऱ्या युनिव्हर्सिटीचे फॉर्म्स वगैरे सुटतील आणि अशा वेळी मुलं भांबावून जातात. आपल्याकडे बऱ्याचदा घरात बोलणारं कुणी नसतं. अशा वेळी आमच्यासारखे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकता. आणि मुलांना आपल्याला असे रिसोर्सेस अवेलेबल करून देणं गरजेचं आहे जिथे खरं तर मुलांना जागा मिळेल त्यांचे प्रश्न आणि त्यांचे शंका मांडून देण्याची. दुसरा मला असा एक महत्त्वाचा मुद्दा ठेवा असं वाटतो की सध्या खूप साऱ्या ह्या टेस्टच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत बरं का, ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात, असं क्लेम करतात की ही टेस्ट केल्याने हे मूल आयुष्यामध्ये काय करणार आहे हे आम्ही सांगू शकतो, याचा आम्ही एक रिपोर्ट देऊ शकतो. तर ते असं साधारण थंब इम्प्रेशन घेऊन किंवा त्याची एक 10 प्रश्न, 100 प्रश्न किंवा 60 मिनिटाची एक टेस्ट घ्या आणि हे मूल काय करणार आहे ह्याचा आम्ही तुम्हाला अहवाल देऊ. तर प्लीज असं काही फॉलो करत असाल तर 4दा तुम्ही लोकांशी बोला, ओपिनियन्स घ्या, मतं घ्या, पडताळून घ्या की ही टेस्ट नक्की काय आहे. हे ठरवून कुणी शिक्का देऊ शकत नाही की हे मूल आयुष्यामध्ये स्पोर्ट्समध्ये यशस्वी होईल किंवा हे मूल आयुष्यामध्ये डॉक्टरेट करेल किंवा असं आपण काहीही म्हणू शकत नाही. कारण मेंदू जो आहे, मानवीय मेंदू जो आहे, तो सतत विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करत असतो. त्याच्यामध्ये अनेक बदल येतात. जर आपण आपल्या धम्माच्या शास्त्राकडे बघितलं, धम्माकडे ॲज अ सायन्स म्हणून बघितलं, ते आपल्याला खूप सहजतेने समजेल की अविरत बदल आहेत. अशा अविरत बदल चालत असताना आपण कसं काही क्लेम करू शकतो की ही व्यक्ती ह्या फील्डमध्ये तिला यश मिळेल. त्यामुळे असं काही मुलांच्या डोळ्यासमोर झापडं लावू नका. मूल हे परिपक्व असतं त्याचा शोध घेण्यासाठी की मला काय करिअर करायचं आहे किंवा मला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे. योग्य वेळ आल्यानंतर त्याला ते निर्णय क्षमता घेण्याची ती त्याच्याकडे कपॅसिटी आलेली असते. मला खरं मी मुलांसोबत काम करते आणि मुलांसोबत काम करत असताना तुम्ही दुहेरी संवाद खूप करतात, किंबहुना आम्ही कमी बोलतो आणि मुलांना जास्त बोलू देतो. त्यामुळे खूप सलग बोलल्यानंतर मला तुमच्याही काही कमेंट्स किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, किंवा तुम्हाला टॉपिकबद्दल काही अजून विचारायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा.
सध्या खूप साऱ्या घटना बघायला मिळतात की आईवडिलांमध्ये किंवा पालक आणि पाल्यामध्ये आर्ग्युमेंट झाली आणि छोट्याशा कारणामुळं मुलानं काहीतरी गंभीर निर्णय किंवा गंभीर पाऊल उचलणं, किंवा मुलांनी अजिबातच आईवडिलांना कन्सिडर न करणं, एक जो हट्टीवादपणा आहे तो निर्माण होणं, हे मुलांचे जे काही बिहेवियरल म्हणजे संदर्भातले जे काही इश्यूज आहेत, जे काही समस्या आहेत, हे लक्षात घ्या की हे मूल ह्या मुलासोबत जितकी काही वर्ष आहे त्याच्या जन्मापासून ती आपण स्पेंड केलेली आहे, आपण त्याच्याबरोबर टाईम घालवलेला आहे किंवा त्याच्यात टाईम आपण इन्व्हेस्ट केलेला आहे. हे मूल आपल्याला ऑब्झर्व करत आलेलं आहे, आपलं निरीक्षण करत आलेलं आहे, ते आपल्याकडून शिकत आलेलं आहे. मी असं नाही म्हणत आहे की मग पालक म्हणून सगळे दोष जो आहे तो आपण आपल्यावर घेतला पाहिजे. आपला एक समाज आहे, त्या समाजाच्या लाटेनुसार ही पिढी जी आहे ती वाढत चाललेली आहे. अशा वेळी हे समजून घेतलं पाहिजे की मग मी सवयी कुठल्या लावलेल्या आहेत. पहिल्या बऱ्याचदा पालक तक्रारी घेऊन येतात की ऐकत नाही किंवा आर्ग्युमेंट करतो किंवा उलट उत्तरं देतो किंवा असं वाटतं की ह्याला काही घेणं देणंच नाही, ह्याला काही समजतच नाही की पुढे काय करायचं आहे, काहीही पडलेलं नाही. अशा वेळी कारणं ही आपण पालकत्व कसं केलेलं आहे किंवा आपण त्याला त्या विषयासंदर्भात पहिलेपासून आपण काय गाईड करत आलेलो आहोत, त्याला पहिलेपासूनच आपण बोलणीच देत आलेलो आहोत, त्याला कायमच दोष देत आलेलो आहोत, तर मूल आपोआपच त्या पद्धतीनं वाढू लागतं की मग तुम्ही माझी मतं कन्सिडर नाही केली कधी किंवा मला ती स्पेस नाही मिळाली, तर आता मीही कन्सिडर नाही करणार. हे खूप नैसर्गिक आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपल्या पालकत्वामध्ये आपण कशा पद्धतीनं त्याची जी हिस्ट्री आहे ती आपण नक्कीच एकदा रिफ्लेक्ट करून बघितली पाहिजे. सगळी उत्तरं तिथेच सापडतात आणि असं काही नाही आहे की एक परफेक्ट पालक होण्यासाठी तुम्हाला जन्मापासून एकदम सेन्सिटिव्ह असणं, एकदम तेव्हापासून तुम्हाला काय म्हणतात लक्ष देणारं, सगळं काही पुरवणारं किंवा आपण जे सल्ले आपण आत्ता जे काही कन्क्लुजन मांडतोय ते सगळं तेव्हापासून असलं पाहिजे, असं काही गरजेचं नाही. जे मुलासोबतचं तुमचं रिलेशन आहे ते आत्ता ह्या क्षणी किंवा कधीही तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करता येऊ शकतं आणि त्याची की आहे की तुमचा मुलाबरोबरचा संवाद कसा आहे. बऱ्याचदा आपल्याकडे संवाद आपल्या कुटुंब व्यवस्थेत कसा असतो, त्याच्यामध्ये खूप एकतर तुटकपणा असतो, खूपदा रागाच्या किंवा भांडणाच्या किंवा कॉन्फ्लिक्ट वेमध्ये त्याला आपण घेतलं जातो. तर वेगवेगळ्या आपण फिलिंग्समध्ये त्याला घेतलं पाहिजे, कधी शांतपणे बोलून, कधी कॅज्युअल टॉक करून, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मुलाशी संवाद केला पाहिजे. आता प्लीज हे सेशन झाल्यानंतर मुलांना घेऊन बसू नका की मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे नॅचरल होणार आहे, हे सवयीनं होणार आहे. तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्या प्लीज करण्यापूर्वी ह्याचं खरं तर खूप जागरूकता आणणं गरजेचं आहे की ब्लाइंडली असं आपण काही फॉलो करता कामा नये. असा कुठलाही रिपोर्ट क्लेम करू शकत नाही की हे मूल सो अँड सो फील्डमध्ये करिअर करू शकतं. दुसरा असा एक मुद्दा येतो की बऱ्याचदा संवाद कमी असल्यामुळे एक गॅप असतो पालक आणि पाल्यामध्ये आणि मग तिथे विश्वास ठेवणं की मी कितपत विश्वास ठेवू याच्यावर की मी एवढं सगळं इन्व्हेस्ट करतो, मी एवढे सगळे कष्ट करतो, हा याचं पुढे जाऊन चीज करेल की नाही, हा जो काही पालकांच्या पण ह्या ज्या काही इन्सिक्युरिटीज आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुन्हा मी म्हणेल की मुलासोबत तुमचा जो संवाद आहे हाच बघा, आज आपल्या पूर्ण देशामध्ये जी परिस्थिती आहे त्यालासुद्धा एक संवाद नसणं किंवा संवादाला आपण काय म्हणतात की त्याला गव्हर्मेंटला आपण जर म्हटलं की तो संवाद त्याला उत्तरं त्यांनी द्यावी किंवा त्याला आपण जबाबदार धरलं पाहिजे, अशी आपण एक काय म्हणतात एक कल्चरच डेव्हलप नाही केलं आपल्या लोकशाहीमध्ये. त्यामुळे आज आपल्याला पकड नाही मिळत आहे त्याची, आपण ती पकड गमावून बसलेलो आहे. जर संवादाची पकड जर आपण गमावून बसलो तर मग खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे संवादाची पकड जी आहे, तो जो विश्वास आहे, तो जो प्लॅटफॉर्म आहे, तो बेस तुम्ही लहानपणापासून तयार केला पाहिजे. मला प्रश्न येत नाहीये, मी प्रश्नांची वाट बघते.
आजच्या सेशनमध्ये आपण करिअर ही काय संकल्पना आहे आणि त्याचे जे काही आपले गैरसमज आहेत ते आपण खोडून काढूयात आणि त्याला जरा नवीन दृष्टीनं बघूयात की हे फक्त कुठल्या पदापुरतं किंवा कुठल्या पुरतं नाही आहे मर्यादित. खरं तर हा लाईफ लाँग रिसर्च आहे आणि हा रिसर्च हे संशोधन प्रत्येकाला करता यावं, मग तो कुठल्याही वयाचा व्यक्ती असो. त्या व्यक्तीला ती जागा मिळाली पाहिजे, ती स्पेस मिळाली पाहिजे आणि ती आवश्यक असलेली मदत मिळाली पाहिजे. असा समाज आपण खरं तर घडवला पाहिजे. आणि मुलांना कुठलीही हायगाई न करता त्यांना एक विश्वास असणं की माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या मला मांडता याव्यात. बघा, आता रिझल्ट लागलेले आहेत, खूप साऱ्या केसेस अशा आहेत की मुलांनी रिझल्ट डिस्क्लोज नाही केले, घरच्यांशी शेअर नाही केले. मग अशा वेळी हे खरं तर खूप धोकादायक आहे की मुलांना ती स्पेस मिळत नाही की माझ्या ज्या काही कमतरता आहे किंवा माझ्या ज्या काही क्वालिटीज आहे ह्या मी तुमच्यासमोर ठेवू शकतो की ठीक आहे, हे मला जमतं, हे मला नाही जमत आहे. हे हा जो पारदर्शकपणा आहे ही ठेवण्याची जागा आपण समाजामध्ये निर्माण करतोय का, हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून मूल हे म्हणताना मी कुटुंब व्यवस्थेला किंवा फक्त आई किंवा आई वडील हे जबाबदार धरत नाही. हा आपण पूर्ण जी समाजाचा आपला परिघ आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे, मला वाटतं आजच्या सेशनसाठी आपण इतकं पुरेसं आहे, कारण विषय विस्तीर्ण आहे आणि आपण बेसिकपासून सुरू करतोय की आपण या विषयाकडे कसं बघितलं पाहिजे. तर आपण ह्याच्यावर विचार करूयात सेशन नंतर, कारण हा 40 मिनिटाचा किंवा एक दिवसाचा असा काही विषय नाही आहे. हा आपल्या सगळ्या आयुष्याचा विषय आहे, आपल्या मुलांच्या आयुष्याचा विषय आहे. तर ह्याच्यावर काम करत राहणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागली किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मुलांच्या वर्तनाबद्दल किंवा मी जे वयोगटाबरोबर काम करते तो वयोगट 10 ते 15 हा आहे, तर तुम्हाला ह्या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला डिस्कस करायचं असेल तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आणि आपण सेकंड सेशन बघूयात प्लॅन करून की ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली फील्ड्सबद्दल डिस्कस करू शकू की कुठल्या खरं तर वेगवेगळ्या फील्ड आहे. आपल्याला फील्ड्स पण माहिती नाही आहे, जगामध्ये रोज काहीतरी नवीन एक्सप्लोरेशन होतं आहे. आपल्याला माहीत नाही आहे की माझ्या मुलामध्ये कुठल्या पद्धतीची क्वालिटी आहे, किंबहुना तसं काही करिअर एक्झिस्ट करतं का हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. मग हा शोध घेणं किंवा ह्या सगळा शोध असणं किंवा ह्या सगळ्याबद्दलची माहिती असणं पण इम्पॉर्टंट आहे. सो आपण तसं एक सेशन नक्कीच प्लॅन करूयात. मला इथे इन्व्हाइट केलं राहुल खांडेकर सरांनी आणि बहुजन संघटक ह्या पेजमध्ये जितके पण टीम मेंबर्स आहेत त्यांनी मला ही स्पेस दिली इथे येण्याची, मला बोलण्याची. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि मी आशा करते की आजचा विषय तुम्हाला पटला आणि अशा पद्धतीने आपण करिअरकडे बघितलं पाहिजे. हा जो काही माझा दृष्टिकोन आहे हा तुम्हाला पटला असेल. जे काही तुमचे त्याच्यावरची मतं असतील आम्हाला नक्कीच नंतर कळवा, आम्ही त्याचा फॉलोअप नक्कीच घेऊ. तर थँक्यू मला ऐकल्याबद्दल आणि मी आजचं सेशन इथेच थांबवते.